रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझी गाडी माझा नेता. मी बद्दरजींना फोन केला. बद्दरजींनी सांगितलं मी कुठं नेता आहे. मी म्हटलं बद्दरजी तुम्ही या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनातले नेते आहात. तुमच्या पेपरचं नावच मराठवाडा नेता आहे. आमचे तर नेते आहेतच, पण या मराठवाड्याचा नेता आज माझ्या गाडीत मी बसवत आहे. त्यांचं नाव आहे रामेश्वरजी बद्दर. जाणून घ्यायचंय काय म्हणतात बद्दरजी, काय वाटतं बद्दरजींना, कसे घडले बद्दरजी. चला मी सन्मानानं बद्दरजींना माझ्या गाडीत बसवत आहे. या बद्दरजी. नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो, आज एक जगावेगळं व्यक्ती मी तुम्हाला देत आहे. संपूर्ण मराठवाड्यात त्यांचं नाव प्रसिद्ध आहेच, पण आज माझ्या महाराष्ट्रात ज्यांचे मला फोन येतात, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, चेन्नई, मद्रास, हैदराबाद, दुबई आणि नेदरलँड, तिकडं आपला मराठी बांधव भरपूर विसावलेला आहे बद्दरजी. आणि त्यांच्यासाठी मी एक असं व्यक्तिमत्व तुम्हाला देत आहे की आजपर्यंत सर्वांनी ऐकलेले बद्दरजी, आजपर्यंत सर्वांनी पाहिलेले बद्दरजी, त्यापेक्षा वेगळे बद्दरजी आज मला तुम्हाला दाखवायचे आहेत की हे बद्दरजी कोण आहेत. त्यांचं नाव आहे दैनिक मराठवाडा नेताचे मुख्य संपादक श्री रामेश्वरजी बद्दर साहेब. बद्दर साहेब नमस्कार. माझ्या या कार्यक्रमात तुम्ही आलेला आहात. बद्दर साहेब, तुम्ही प्राध्यापक होतात असं लोक सांगतात, तर आम्हाला तिथून सुरुवात करायची की आपला सुरुवातीचा स्ट्रगल, की आम्ही ऐकलेले की आपण रोजगार हमी योजनेच्या कामावर सुद्धा आपण गेलेला आहात. अत्यंत गरीब परिस्थिती, आणि या गरीब परिस्थितीतून आज बद्दर घडतोय. बद्दर इनोवा गाडीत फिरतोय त्याची चर्चा होते. बद्दरनं भारी कपडे घातले त्याची चर्चा होते. बद्दरनी लग्न जोरात केलं त्याची चर्चा होते. बद्दरनी दिलीपरावला कार्यक्रमाला बोलवलं त्याची चर्चा होते. बद्दरला विलासरावनी फ्लॅट दिला त्याची चर्चा होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीत बद्दरवर जळणारी हजारो लोक आहेत. या लोकांची मला डोळे उघडायचे आहेत की हे बद्दरजी काय आहेत, हे आज मनातून जाणून घ्या, समजून घ्या. बद्दरजी, थोडंसं आमच्या प्रेक्षकांना आपण आपला जो स्ट्रगल पिरियड आहे, सुरुवात ते आजपर्यंतचा बद्दर कसा घडला, एक 5 मिनिटात सांगा. मी सर्वप्रथम रत्नाकर आवसेकर, माझे मित्र, सहकारी यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की सातत्यानं त्यांनी मला मोठेपण देण्याचं काम केलं आहे, मला साथ दिली, सहकार्य केलं. माझ्या पहिल्या अंकाचं मुखपृष्ठ त्यांनी काढलं होतं. त्याचबरोबर अनेक वेळा व्यंगचित्र काढले होते. मित्र हो, एक रत्नाकर म्हणजे रत्नाला आकार देणारा, आवसेकर म्हणजे रत्नाकर. माझा जन्म रेणापूर गावी 23 जानेवारी 1955. आपले वडील काय करत होते? माझे वडील गावठी शाळा होती, काही दिवस औषध दुकान होतं, आणि मी एक वेळा पुनपाळेंच्या घरी जेवण करायचं आणि शाळेत जायचं. अभ्यास त्यांच्याच. शाळा कुठं झाली? शाळा कुठं? माझी रेणापूरला 1ली ते मॅट्रिकपर्यंत शाळा झाली. पत्र्याचं घर होतं. भुतळा, तापड्या, कासट, रांदड ह्या 4 घरी कुणी मेलं की आम्हाला आनंद व्हायचा, कारण आम्हाला आहेर मिळायचा आणि जेवायला मिळायचं. लोकांना आजचा बद्दर दिसतो, पण आजचा झगमगाट दिसतो ना आम्हाला. तुमची इनोवा, तुमचा बंगला, तुमचं गेट, तुमची गाडी, तुमचा ठाटमाट दिसतो. पण त्यामागचे परिश्रम. मी सॉईल कॉन्झर्वेशनमध्ये 3 रुपये 50 पैसे पर डे रेणापूर ते पळशी चलत जायचं, चलत यायचं. फक्त 3 रुपये 50 पैसे? फक्त 3 रुपये 50 पैसे रोजावर मी डेली वेजेसवर कामाला होतो. ते केव्हाची गोष्ट आहे का अंदाजे? हे साधारणतः मला वाटतं 71-72च्या दुष्काळातली ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस वय काय असेल का आपला अंदाजे? बघा ना, 72 म्हणजे आता माझं वय वर्ष 69 आहे.
तर त्यावेळेस माझं 22 वर्ष वय असेल असं मला वाटतं, अंदाज 21-22. हा. मी मॅट्रिक 70 झालो खरा, पण मला पुढच्या शिक्षणाला सोय आता आम्हाला तुम्हाला आवाजावर बोलायला लागलं, कारण मी आता 63 आहे, माझ्यापेक्षा वडील आहेत तुम्ही 5-6 वर्षाने, त्यामुळे मी मित्र नाही, मी आदरानेच बोलणार. औसेकर साहेब. तर सडकेवर, तळ्यावर, बंडिंगमध्ये रोड कारकून म्हणून मी काम केलं. मी साधारणतः 10 ते 12 वर्ष पिवळ्याची भाकरी खाल्ली, हायब्रिडची भाकरी खाल्ली. घरात किती लोक खाणार आहेत? आम्ही घरात त्यावेळेस 4 भाऊ, 1 बहीण, आई वडील, आणि लहानपणी आजी वारली. काय माझ्या गावातील रेणापूरच्या लोकांनी आम्हाला शेत जरी नसलं, त्यांच्या घरी पिकलेलं, त्यांच्या घरी ते दूध असेल, दही असेल, ताक असेल, म्हणजे एक ब्राह्मणाला दान म्हणून, ब्राह्मणाला दान म्हणून आम्हाला द्यायचं. माझी आजी वैद्य होती. वैद्य म्हणजे अभ्यासक्रम नाही, एक पेटी होती, बाहेरवासा किंवा असे आजीचा बटवा, आजीचा बटवासारखी माझी आजी होती. गावात कोणाला काही झालं की बस. लगेच आपलं त्यांना आणि मदत करायचं. माझे वडील शिक्षक होते. ते एवढ्या म्हणजे गावाचे गुरुजी म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मग काही दिवसानं त्यांनी औषध दुकान टाकलं. वडील म्हणले मला तो औषध दुकान सांभाळ. वडिलांनी त्यांच्या मामाच्या मुलीचं आणि मुलाचं लग्न केलं. त्या लग्नात आम्ही कर्जबाजारी झालोत. आणि मग डॉक्टर NT देशमुख म्हणजे वडिलांनी मामाच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न केलं. ते त्यांना कुणीच नव्हतं. आमच्या वडिलांनी त्यांचं लग्न केलं. दात्रत्व रेणापूरची रेणुका देवी, पुन्हा दर्जी बोरगाव चिन्मयानंद स्वामी. आम्ही दर्शनाला जायचं, चिन्मयानंद स्वामीच्या यात्रेला जायचं. मित्र हो, माणसं घडतात कशी, बिघडतात कशी, हे करत असताना मला रामविलासजी सोमानी इंजिनियर होते जिल्हा परिषदेला. मी जिल्हा परिषद इरिगेशनमध्ये त्यांनी मला नोकरीला लावलं. ते म्हटले रमेश तळ्यावर जावं लागतंय, मजुराच्या हाजऱ्या. नाव रमेश का? मला लाडानं म्हणा किंवा प्रेमानं लोक रमेश म्हणायचे. माझं नाव रेकॉर्डला रामेश्वर आहे, पण मी रमेश काय. आणि औसेकर साहेब, मी 70ला मॅट्रिक पास झालो. 74 PUC आर्ट्स बसवेश्वर कॉलेजला केलं. आणि मला माझं सौभाग्य की दारिद्र्य, गरिबी ह्या सगळं पाहायला मिळाले. बद्दरजी प्रचंड गरिबी, दारिद्र्य, एक वेळा अन्न नाही, एकच ड्रेस, सगळं. आणि राखी पौर्णिमा जी आहे ना, आता राखी पौर्णिमेला आमचे वडील पुणपाळीच्या दुकानी, भातिकेरीच्या दुकानी जायचे राख्या बांधायला. कारण ते 1 रुपया देतात. नाही, आम्हाला आमचे वडील काय करायचे, हक्कानं प्रेमानं म्हणायचे माझे 4 पोर आहेत, 4 पोराला कपड्याला पैसे द्या, मला म्हणजे कपडे द्या, धोतर जोडा द्या. आणि अशा पद्धतीनं गरिबी पाहिलेलं, अनुभवलेलं आहे. आणि कॉलेजमध्ये असताना मी 74 PUC आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. आणि प्राध्यापक तिथंच BCom झालो, MCom झालो. जालन्याला 1 वर्ष लेक्चरर केलो. बारामतीला 1 वर्ष लेक्चरर होतो. आणि नाही रमलं तुम्ही लेक्चरर मध्ये माझे बारामतीचे साडू होलसेल रॉकेलचे व्यापारी श्रीमंत असल्यामुळं आणि मला शानमध्ये राहायची सवय पहिल्यापासूनच. मग गरिबी दारिद्र्य जरी होतं तरी 1 वर्ष गेम सेक्रेटरी, 1 वर्ष नियोजन मंडळाचा अध्यक्ष. मी सामाजिक कार्याची तिथून खूप म्हणजे मी जेव्हा प्लॅनिंग फोरमचा अध्यक्ष होतो, आमच्या पूर्ण प्लॅनिंग फोरमचे पदाधिकारी हे CA झालेले आहेत. सुनील कोचेटा हा सेक्रेटरी होता, हा प्रकाश कासट हा उपाध्यक्ष होता. नंतर दुसरा आमचा एक पदाधिकारी हाही CA झालेला आहे. अशा प्रकारे अगोदर प्राध्यापक काय झालं की मी कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्याचं संघटन वगैरे करायची सवय असल्यामुळं आमच्या वेळेसचे प्राचार्य गुप्ता काय आणि यांनी सांगितलं की त्यावेळेस चंद्रशेखर दादा वाजपेयी हे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव होते. राजा नारायणजी नथमलजी इनानी हे अध्यक्ष होते. आणि दादाच्या मुलीचं लग्न होतं म्हणून मला स्वयंपाकघरात कोठ्याळ असते ना तिथं काम केलं आपल्याला नोकरी लागावी म्हणून. आणि मी जेव्हा
म्हणजे लेक्चरर देऊन बाहेर आलो, अक्षरशः एक लाईन मध्ये जवळजवळ 15 ते 20 प्राध्यापक उभे होते अभिनंदन करायला. पण जे होतंय ते बळ्यासाठी होतंय. गुप्ता प्राचार्यांनी सांगितलं की बद्दर छोडके किसी को भी दो. मग त्यावेळेला माझ्या ठिकाणी दुसऱ्या इनानी म्हणून मुलगा होता, त्याला घेतलं गेलं. आणि मग काय कारण काय? कारण मी जरा आगाऊ होतो, गुंड होतो, दादागिरी करायचं. दादागिरी म्हणजे अन्याय. आज पत्रकारिता क्षेत्रात दादागिरी आहे. नाही, दादागिरी नाही. मला काय झालेलं आहे, मी व्यवस्थेच्या विरोधात. नाही, मला एवढी गरिबी आणि दारिद्र्य आणि बऱ्याच वेळा मी भावूक असल्यामुळं मला खूप त्रास होतोय आवशेकर साहेब, की माणसं हे गुमराह करतात. आणि कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता आणि उद्याची पत्रकारिता. कालच्या पत्रकारितेमध्ये मी पत्रकारितेत आलोच खूप चांगलं क्षेत्र म्हणून, पण हे क्षेत्र हे न बोललेलं बरं. हे खरंच आजची पत्रकारिता काय नाही, रोजावरच आहे. रोजावर आणि 2 वेळेचं जेवण बस. आणि त्यावेळेसचे नेते सुद्धा म्हणजे विलासरावजी असतील, गोपीनाथरावजी असतील, अशोकरावजी असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर माणुसकीचे माणसं होते हो. आजकाल मी परवा विनोदानं म्हटलं आवशेकर साहेब, इंटरव्ह्यूला जाताना थम्सअप घेऊन जावं लागतं, आपले थर्मास घेऊन जावं लागतंय की ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा. आता तुमचा इंटरव्ह्यू झाला, काही देणं न घेणं, मग चहा घेता का तुम्ही? मग मी आणलाय थर्मास. म्हणजे काय, एखाद्या पत्रकारानं बदलत्या परिस्थितीत भूमिका बदलली, पैसे दिले नाही म्हणून केलं. अहो इथं आयाराम गयाराम आमदारकी वगैरे, अहो काय चालू काय आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये अंक वितरण करणारे, मला आठवतं बद्दरची आपली दूध साहेबांच्या ऑफिसमध्ये ईश्वर समाचार मध्ये तुम्ही मी आपला अरविंद जोशी आपली बैठक असायची तर संध्याकाळी. तर तुम्ही त्यावेळेस मराठवाडा नेत्याचं हेडिंग कसं असावं, तर तुमचं माझ्या जडणघडणीत पहिल्या दिवशीपासून जन्म व्हायच्या अगोदर पासून तुम्ही मला साथ दिलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. नाही, आमच्या प्रत्येक उपक्रमात तुम्ही आम्हाला मदत केली बद्दरजी, त्यामुळे आम्ही सुद्धा आभारीच मानले पाहिजे. मी जनता दरबार घेतला 30-35 वर्षापूर्वी, त्यावेळेस सुद्धा मला राजकारण एवढं समजत नव्हतं, पण मी बद्दरजीला फोन करायचा, बद्दरजी मला प्रश्न सांगा. शिवराज पाटलांची मुलाखत घ्यायची, बद्दरजी प्रश्न सांगा, विलासरावजींची मुलाखत घ्यायची. म्हणजे कायम सातत्यानं एक तुमचा तो स्वभावच आहे मदत करणे. बरं बद्दरजी मला सांगा, अंक चालू केला तुम्ही, मराठवाडा नेता, आणि या मराठवाडा नेत्यानं बरीच सत्तेंची उलटापालट केलेली आहे, बरोबर आहे. आणि लोक चवीनं चर्चा करतात की तुमचा आणि विलासरावचा पंगा, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. काय एक सांगू तुम्हाला, खरंच विलासराव सारखा माणूस ज्या वेळा स्वतः साहेब होते एकटे राजकारणात, आत्ताचे युवा नेते नव्हते, आम्ही टीका करायची सहनशीलता होती, सहज घ्यायचे, ऐकून घ्यायचे, सांगा म्हणायचे काय करायला पाहिजे काय नाही. पण काय की मला जे पटवण्यात आलं किंवा मला जे समजावून सांगण्यात आलं, पाण्याचं खाजगीकरणाचा विषय, की म्हणले पाण्याचं खाजगीकरण होणार, पाणी मीटर लावून मिळणार. आणि मग त्यावेळेस 3G गोमारे गवारे गोविंदपूरकर यांनी आंदोलन केलं. आणि माझं कसं आहे की एकदा मी ठरवलं, ते वाक्य मी नेहमी म्हणतोय, म्हणजे एक बार कमिटमेंट करता हूँ तो आपने आपकी भी नहीं सुनता. आणि त्यामुळं मतभेद होत गेले, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पाहिले की विलासरावचं तर तुमचं एवढं फाटलं होतं की अक्षरशः तुमच्या संपत्तीची चौकशी करा इथपर्यंत झालं. नाही होती. अहो माझी संपत्ती आजही म्हणतो मी, आजही करा, आजही करा. एक घर आहे काय, 0 बँक बॅलन्स आहे काय, पैसे मी सांगतो. मी एकदा बाबासाहेब पाटलाला म्हणलं गाडी घेतली, हो म्हणलं पैसा तुमचा रुबाब आमचा काय असं म्हणलं. बाबासाहेब पाटील हसले, काय कमाला राव तुमची. मी बाबासाहेब पाटील पाहत असतील तर हसत असतील. नाही. आणि कसं आहे आवशेकर साहेब की एक एवढ्या ओळखी होत्या ओरिट्राशनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून. त्यावेळेस दिलीपरावजी होते. दिलीपरावजी तुमचं फार आता काय कमी झालं का? नाही, कसं आहे, घरात आपल्यामुळं भांडणं लागता कामा नाहीत, कारण त्यांना माझे दुःख, माझ्या अडचणी. नाही भय्यू महाराजाच्या कार्यक्रमाला स्वतः दिलीपरावजींनी तुमचं खूप तारीफ केली होती. आणि खाजगीमध्ये जेव्हा
घरामध्ये चर्चा होऊ लागली की बाबा दिलीपरावजी बद्दरला साहेबाला विरोध करण्यासाठी मदत करतात. म्हणजे त्यांच्या घरात हा, मग मी काय ठरवलं की कशाला आपण आपल्यामुळे आपण नको बाबा इथं. आणि मग शेवटी जाहिराती देणं असेल, सहकार्य करणं असेल, केलं बद्दर. मी विलासरावजी बरोबर खूप 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 फिरलो. महाराष्ट्रात हजारो किलोमीटर फिरलो. दिलीपरावजी बरोबर जिल्ह्यामध्ये वगैरे. मी दिलीपरावजीला कधी कधी म्हणायचं साहेब मी वेळाय का म्हणलं, मी काही करतोय ते म्हणजे. मला आठवत आहे की मी ज्यावेळेस विलासरावच्या विरोधात व्यंगचित्र काढले होते त्यावेळेस दिलीपरावनी तुम्हाला सांगितलं होतं की त्या औसेकरला माझ्याकडे घेऊन या, कसं आहे आणि राजकारणाच्या खिशात कसे हात घालायचा काय आणि त्यांचा हरामचा पैसा कसा काढायचा हे जर मला कोणी शिकवलं असेल तर आमच्या रामेश्वर बद्दरने शिकवलेलं आहे. कारण आम्ही मेहनत करून खातो, आमच्यावर टीका होते. बद्दरजी पैसे घेतात, औसेकर पैसे घेतात. अरे काय नाही घ्यायचे मला सांगा. बद्दरजीना पेपर काढायला काय त्रास आहे. मला आठवतं की दररोज संध्याकाळी बद्दरजी 8:30-9ला मित्रांना फोन करायचे की रमेश राठी मला 10,000 द्या, एक 50,000 द्या, एक असं करून पेपर. कारण दररोज सकाळी बिल दिल्याशिवाय तुमचा पेपर बाहेर येत नव्हता. बद्दरजी मी डोळ्यानं बघितलेले की तुमची परिस्थिती, तुमचा हाल. आणि मी ज्या सकाळी लोकांचं बाजारात ऐकायचं, अरे बद्दरजी यार, पण मला डोळे भरून यायचे की मी म्हणायचं अरे ते बिचारा कसा पेपर चालवतो हे मी माझ्या डोळ्यानं बघितलेले. आणि तुम्ही बद्दरजीच्या आज चांगल्या राहण्यावर जाण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. मी बालाजी हे जरा थोडी स्पष्ट मुलाखत होती बद्दरजी, कारण हा जीवनाचा आपला अमूल्य ठेवा. बालाजी प्रिंटिंग प्रेस मध्ये पेपर काढायचं. माझ्या आयुष्यामध्ये एक दिलदार नेता बाबूरावजी आडसकर आले. आम्ही दिवसभर प्रचारात राहायचं. प्रचारावरून आले की तिथंच कटिंग कागदाची तिथं बालाजी प्रेस मध्ये झोपायचं. आणि पेमेंट थकलं की कुणीतरी किटकॅटचं वायर काढायचं. मग मी म्हणायचं असं करू नका. मी सांगतो की नको त्या ठिकाणाहून जाऊन डीटीपी ऑपरेटरला पाया पडून कपडे घालून घेऊन यायचं. पेपर काढा हो. कागदासाठी पाया पडायचं, उदारीवर कागद नाही. आणि मला जो आनंद, कित्येक वेळा तुमचा पेपर अडवलेला आहे बद्दरजी, छापायचं सुद्धा थांबलेलं आहे. मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. आणि परमेश्वरी कृपेनं लोकांनी साथ दिली. मस्त 40 वर्ष हो, हे सोपं नाही आहे बद्दरजी, आम्ही पाहिले कसं चालवलं काय नाही. फार मोठं शिवधनुष्य आहे. आणि आता मी B&C इरिगेशन किंवा आणखीन कुठला भ्रष्टाचाराच्या बातम्या छापतोय. लोक म्हणतात ब्लॅकमेल करतो. अहो LAQ करणाऱ्या आमदाराला कोणी म्हणत नाही, दलबदलू करणाऱ्या आमदाराला कोणी काही म्हणत नाही, साखर कारखान्यामध्ये काटा मारणाऱ्या काही म्हणत नाही, इव्हन शेतकऱ्यांच्या ऊस काढण्यासाठी 10,000 रुपये पर एकर घेणाऱ्याला कोणी काही म्हणत नाही. पार्टी वगैरे. आणि मला एक गोष्टीचं समाधान आहे, मला प्रेम करणारी खूप माणसं मिळाली. ठीक आहे, मला सातत्यानं मागावंच लागायचं. आता म्हणजे ह्या 2-3 वर्षामध्ये. आणि एकदा गंमत सांगतो. माझे एक मित्र होते देवनीकर. मला देवनीकर साहेब काय करावं हे अशा पद्धतीनं आपली जर देशमुख नाकेबंदी करणार असतील तर काय करावं. ते म्हणजे तुम्ही तुमचं कार्यक्षेत्र वाढवा. उस्मानाबाद जिल्हा घ्या, नांदेड जिल्हा घ्या, बीड जिल्हा घ्या. आणि मग मी सगळीकडे पेपर सुरू केला. आणि मला पत्रकाराची टीम सुद्धा 90% पत्रकाराची टीम चांगली मिळाली. चांगल्या प्रकारे जाहिरात. आम्ही सुद्धा ठरवलं की आता आम्ही देशमुख सर परिवार आपल्या ऑडिओचं काम देत नाही तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात जातो आता. मग कारण आम्हाला कुठेतरी सोर्सेस निर्माण करणं भाग आहे. मारने वाले से बचाना वाला बहुत बडा होता है. आणि मी नेहमी म्हणत असतो मुद्दही लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजुरी खुदा होता है. अरे टक्केवारी शिवाय 99% आमदार काम देत नाहीत. बोटावर मोजण्यासारखी 1-2 आणि त्यांची काही चूक नाही. कारण निवडणुकीमध्ये एवढा पैसा वाटावा लागतोय. जातीचा फॅक्टर काय मराठा बूथ कॅप्चर करायला कॅप्चर करणे किंवा लोकांना पुलिंग म्हणजे सभा घ्यायला गाड्या खुर्च्या रोजगार. सभेला महिला कोणी मी पाहिलेले माझ्या डोळ्यानं की इथल्या कित्येक सभेला 300 रुपये रोजानं 200 रुपये भांडण व्हायचे. जनसंपर्क अभियानामध्ये की काही जणांनी पैसे देऊन आणले
आणि बायाला पैसे दिना गेल्याचे भांडत बाहेर बसल्या भांडण. भांडत बसल्या हा. आणि काय आपल्या लातूरकरांचं दुर्दैव की 95 मध्ये औशेकर आपण सगळ्यांनी मिळून परिवर्तन घडवलं. मी नाही घडवलं, जनतेचा तो निर्धार होता आणि जनतेने तो निकाल. बळवंत जाधवांनी तुमची फार तारीफ केली की बद्दरजींचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे विलासरावांना पाडण्यामध्ये. नाही, सगळ्यांचा होता. मतदारांनी मत केलं. आणि तुम्हाला एक सांगू साहेब की त्यावेळा मी होतो, अज्ञान खान होते, ताजुद्दीन बाबा आम्ही डॉक्टर साहेबाकडे गेलो. डॉक्टर साहेबाला मोहन माने आपल्याकडेच होते, आता त्याची अडचण झाली म्हणून तो बिचारा पुन्हा तिकडे गेला. डॉक्टर साहेब आपला उमेदवार पैसा खर्च करत नाही आणि बुथीला माणसं बसवायला मला वाटते सतीश मंदाडे आले आणि ते खुन्नस ठेवून. बद्दरजी मला एक अजून लोकांना समजलं नाही की कवेकरची उमेदवारी तुमच्यामुळे झालेली आहे अशी लोक चर्चा करतात. नाही, एका ठिकाणी सभेत काय झालं त्यांचं की ते मी भाषण करायला उभा राहिलो. रामायण होतं खेड्यामध्ये. म्हणलं कवेकर साहेब जर तुम्ही लढला नाही तर मॅनेज झालात तर काय की तुम्हाला तळतळाट लागल. मग बळवंत जाधवला उमेदवारी मिळत होती. बळवंत जाधवांनी खूप मोठा त्याग केला. त्यांनी उमेदवारी नाकारली आणि लातूर आम्ही मुंबईला गेलो. आम्ही 15-20 जण, ताजुद्दीन बाबा, बळवंत जाधव आणि जेवायला बसलो आणि बळवंत जाधव म्हणजे जेवण करून निघाले की कवेकर साहेब म्हणाले एवढं कसं बिल झालं, किती भाकरी खाल्ल्या की बळवंतराव भाकरीचा हिशोब ए भाऊ आम्ही बिल देतो. काय 95चं परिवर्तन. आम्ही ज्या मुद्द्यावर सत्तेतून संपत्तीतून पुन्हा सत्ता आणि ह्यानी शाळा कॉलेज बँका पतपेढ्या काय चाललंय मर्दानो काय. आणि एक सांगू औशेकर साहेब की पत्रकारांनी सुद्धा ठीक आहे स्वाभिमान, कसला स्वाभिमान हो. राजकीय नेते गुलामासारखं जर वागावं लागत असेल त्यांच्या हायकमांड, आता तर चक्क गुलामच म्हणजे हुजरीगिरीच आहे. आणि मग पत्रकार कसा आहे, तुमचं सर्क्युलेशन प्रचंड पाहिजे, तुमची उपयोगिता पाहिजे, तुमचं उपद्रव मूल्य पाहिजे. आणि उगा तुम्ही रात्र झाली की माल टाकून टाकाटाकी पत्रकारिता करत बसला, तुम्हाला बातम्या कुठल्या मिळणार आहेत. शोध पत्रकारिता म्हणजे ब्लॅकमेल पत्रकारिता नाही. अभ्यास करायचा, तळ्याचं काम कसं हुलालंय, सडकेचं काम कसं हुलालंय, सकस आहारचं वाटप कसं हुलालंय, नोकर भरती. शाळा कॉलेज म्हणजे उद्योग झाला. आणि बोलू नये लातूरातल्या एका नामांकित संस्थेत ज्याचं नाव देशात होतं त्या संस्थेमध्ये एफडी एवढा झालाच कसा. होय, त्यांना कोणी विचारत नाही. स्वतः गोपाळराव पाटलांनी ते आणि केलं म्हणजे पैसे गोळा त्यांच्याच काळात झाले ना. म्हणजे कसं आहे आज बाजारीकरण झालंय, शिक्षणाचं बाजारीकरण. तुम्हाला मी सांगतो साहेब की औशेकर साहेब ह्या विधानसभेला तुम्हाला 50 तरी वेगवेगळ्या पक्षाकडून सेवानिवृत्त अधिकारी उमेदवार दिसतील. काही ठिकाणी बाप विरुद्ध मुलगा, बाप विरुद्ध मुलगी, सासरा विरुद्ध जावाई, नवरा विरुद्ध बायको. अरे काय चाललंय. मला ह्याच्यावर फार एकाने मस्त उदाहरण दिलं. मी म्हणलं अशा ते भीषण म्हटलं मॅडम म्हणजे संविधान परिपक्व झालंय. म्हणलं परिपक्व झाले का नाही, ज्याला वाटतंय त्यांनी लढायचं. म्हणजे अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. काही लोकांना म्हणतोय बाबा तुम्हाला निवडणूक लढवायची ना, पैसा म्हणजे मग पैसा असता तर मग राणादादांच्या मिसेस आल्या नसत्या का, श्रंगारे आले नसते का. नाही श्रंगारेल तर पाडलं हो, ठरवून गेम केला श्रंगारेचा. कोणी गेम केला आता सगळ्या लातूरला माहिती आहे. किद्दा सांगू तेच ते, ज्यांनी प्रमुख नव्हते त्यांनी प्रमुख झाले आणि यंत्रणा कोलॅप्स करून टाकली. साहेब तो बिचारा गेम केला. माझा जाहीर म्हणणं आहे गेम केला. श्रंगारेने सृष्टीकडे तक्रार सुद्धा केली निश्चित. त्यामुळे एक झाले बद्दरजी की दलित समाज नाराज झाले किंवा तुम्ही आमच्या माणसाला पाडलं, त्याचा फटका नसतीच विधानसभेला बसणार. भालेरावचं तिकीट कटवलं. दलित समाज म्हणजे ह्याला विनायकरावला पाडायला प्रयत्न केला, नंतर श्रंगारेला पाडलं. साहेब मी जर तुमच्यासाठी खड्डा खोदला ना पत्रकार म्हणून किंवा काय म्हणून, तुम्ही खड्ड्यात पडाल का नाही माहित नाही, पण मी मात्र एका दिवशी खड्ड्यात पडल्याशिवाय राहत नाही. माझा देवावर प्रचंड विश्वास आहे. मी देवदेव का करतो, कारण नशापान करायची सवय नाही आणि मग त्यामुळे त्या एका धुंदीमध्ये त्या एका नशेमध्ये जगायचा मी प्रयत्न करतोय. आणि एक ऊर्जा
आता माझ्या गळ्यातल्या माळा बघितले की लोक मला एकदा मुंडे साहेब म्हणले होते, अरे म्हणजे किती माळ आहे तुझ्या गळ्यात, म्हणजे काय किती माळ आहे तुझ्या गळ्यात काय. तर म्हणजे बाळासाहेब ठाकरेला राहू दे एखादी माळ काय. आता म्हणजे गंध किती आहे इथं, अरे म्हणजे 3-4 गंध आहेत. मला वाटतंय मला मुरारी बापूंनी किल्लारीच्या कथेत सांगितलं होतं, बाकी कुछ हो ना हो गन लगाने से आदमी पागल नाही होता. अहो आवश्यक आपण बातम्या टाकतो, बलात्काराच्या बातम्या टाकतो, पळून गेल्याच्या बातम्या टाकतो. अहो आज समाजामध्ये 50% तर डायव्हर्सच विषय चालू आहेत. आणि अभिषेक बच्चन त्यांच्या मिसेस, मी सांगतो की आज फक्त पत्रकारिताच नाही किंवा फक्त राजकारणच नाही, अहो गुटखा मटका क्लब हे जर नेते होऊन आले, क्लबवाले महापौर, नाही नाव नको आपल्याला, बारक्याचे बारके. अहो लोक काय म्हणायची लीडर, अरे कसले लीडर, हे डीलर आहेत म्हणजे दारू दुकानचे काय, म्हणजे दारू धंदा करणं गुन्हा आहे म्हणजे नाही तो ब्रँड झाला म्हणजे चांगला माणूस असं ना. दारूवाला असेल, मटकेवाला असेल, क्लबवाला असेल आणि अवैध धंदे काय. आणि दुर्दैवानं राजकारण पत्रकारिता कोण उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणाऱ्यांनी. एक वेळा मी एक बातमी टाकली होती, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेता है तो थप्पड मार के लेता है. जेवाला आवशेकर साहेब एकच म्हणतो, मला कुणाची तळतळाट नको, मला कुणाची हाय नको. पण दुसरं मन म्हणतंय, अरे घोडा घासची दोस्ती करेगा तो खाएगा क्या. अरे बाबा तुम्ही, अहो मी गुत्तेदारी केली आवशेकर साहेब, रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर RG बद्दर काय, पुन्हा कळामध्ये काम केलं, 25% वाटप त्या काळात. आता तर आमदार 90% 10% घेतल्याशिवाय कामच येत नाहीत. नाही आज एका कॉन्ट्रॅक्टरची मुलाखत आली युट्यूबवर बद्दरजी, त्यानं सांगितलं की 100% जर अनुदान मंजूर झालं तर 75% वाटप होतं, फक्त 25% आम्हाला रोड तयार करावा लागतो. आम्ही कसा करणार. बरोबर आहे. व्यसनाधीन माणसं कधी होतात तेव्हा त्रस्त समस्याग्रस्त असतात तेव्हा होतात. आणि आवशेकर साहेब, माझा मुलगा त्यानं युट्यूबचं सुरू केलं, फेसबुकचं केलं, मराठवाड्यातलं पहिलं दैनिक ई दैनिक वेबसाईट हे मराठवाडा नेता, फेसबुक. आणि आज कसं आहे, आता मी कुठेही गेलो ना, अरे मी माझ्या बरोबर लोक फोटो काढतात, हो काय काय म्हणते जळून, कुणाचे तरी भरवे असतात ते म्हणतात हे बोळक्या दाताच्या. अरे मित्रांनो, इज्जत द्या, इज्जत घ्या. अरे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्याला, माला बसता, त्यांचं धुणं धुता, गोरगरिबांची मुस्कटदाबी करता, बुडवाबुडवी करता. आवशेकर साहेब, मी सांगतो तुम्हाला की एक कलावंत काय, सुषमा अंधारेंचा काव्य संग्रह काढला, नंतर सुषमाताईंनी तुमचा सत्कार केला, किती टीका केली मित्रांनी की म्हणे आता बद्दरजी सुषमा अंधारेंचा सत्कार करेल. अरे का नाही करायचं, ज्या सुषमाताईंना घडवलंच बद्दरजी साहेब. बद्दर माझा बाप आहे म्हणा, लई दम लागतंय हो, लई दम. एवढी माया सुषमाला ताईनी. आता मला सुद्धा 2-3 दिवसात एकदा मी बोलतो बरं का, अतिशय ताई वेळ काढून म्हणतात, बोल दादा काय काम आहे. म्हणजे आज एवढ्या मोठ्या पदावर जो ती माझी ताई अजून जमिनीवर आहे, त्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे बद्दरजी. आणि खरं तर सगळ्या मित्रांना लालतूरकरांना वाटायला पाहिजे की आपल्या गावचं लिकरू आज एवढं मोठं झालंय. बरोबर आहे की नाही बद्दरजी. आणि आवशेकर साहेब, की लोक काय म्हणतात, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, की घोड्याची आणि गाढवाची बापलेकाची गोष्ट असते, तसं आहे. तुम्ही कसं बी वागा, लाल ठेवायचंच लोक नाव. एक पण देवाचं होतं. आता मला म्हणे का माझी गाडी काढलं म्हणले आता हे पैसे घेणार, म्हणजे काय, म्हणजे काय नाही भीक मागत फिराव का. अरे ज्यांनी मुलाखती घेतात ना त्यांनी विचार करावा, आवशेकरची गाडी, आवशेकरचा ड्रायव्हर, डिझेल, मानधन, अरे काहीतरी घ्या. निर्लज्जपणासारखं चहा न पाजवता आवशेकर धन्यवाद. अरे काय आम्हाला सवय झाली. नाही आपण काय ब्राशी मागून पैसे मागत नाही कोणाला. मी एका नेत्याला म्हणलं तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा साहेब, ते म्हणले तुमचाच घ्यावा वाटलेला आहे, म्हणजे 100 लोक बसवायचे आणि मग घ्या माझा, आणि माझा इंटरव्ह्यू घ्यायचा. कुणाला वाटल ते बोलायचं, जे खरं आहे उत्तर द्यायला, जे खरं आहे खरं आहे काय. अहो काय सांगू तुम्हाला, आवशेकर साहेब तेजरीपराव
हो. त्यावेळेस ते जिल्हा परिषद माझं त्या काळातही जमलं नाही. आज नाहीत, हा आज नाहीत. हा? आज स्वभाव बदलला दिलीपरावचा. माझं जवळच नाही ना मी. हा. मला आशियानावर कुठल्या तरी निमित्तानं मोरे किंवा तिथला शिंदेला विचारून जातोय हा. काय, हा. मग उगी शिक्का मारायचा ते हा. कराडाचं आहे, ते राठीचं आहे, हा. ते फलानं. आणि आपण एखाद्यासाठी जेव्हा लढाई निघतो, हा. मला काल परवा एक बातमी कळली, एका कारखान्याला हा. पोल्युशन बोर्डानं 1.25 कोटी रुपये दंड केला.